या साहेबांनी एवढा मोठा व्यवहार करायला या साध्याशा टपरीवर का बोलावलं असेल? रावराणे साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. आपण इथे या माझ्या पेटंटच्या डील करता भेटलोय आणि या डीलचे तुम्ही मला 50 लाख रुपये देणार आहात. हे डील साईन करायला आपण या अशा जागी का भेटलोय? दळवी साहेब, तुम्ही काळजी करू नका. मी ना खरं म्हणजे नार्कोटिक्स ऑफिसर आहे. नार्कोटिक्स? अहो साहेब, पण मी व्यावसायिक पण आहे. काय आहे, त्याच्यामुळे मला ना खूप काळजी घ्यावी लागते. म्हणून माझ्या सगळ्या ज्या भेटीच्या जागा आहेत ना त्या ओपन स्पेसमध्ये असतात, पब्लिकच्या इथे. म्हणजे कसं उगाच कोणाला शंका नको ना काही. बरं बरं. त्या फाईलवर तुम्ही सही करा. सही केली की 50 लाखाचा चेक तुमचाच. बरं, ठीक आहे, द्या. आजोबा, जानू, आपण ज्या दिवसाची ईगरली वाट बघत होतो तो दिवस फायनली आलाय. विश्वा, आज घरी सगळं सांगितल्यानंतर मला तुला परत कधी आणि कसं भेटता येईल माहित नाही. आई बाबांना सगळं सत्य कळल्यावर त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. कदाचित त्यानंतर ते मला काही दिवस घराबाहेर देखील पडू देणार नाही. त्याआधीची ही आपली शेवटची भेट आहे. तुला जयंतच्या तावडीतून सोडवायचं या एकाच एमने पेटून उठून आपण एकमेकांच्या साथीने काम करत होतो. आज फायनली ती सगळी मेहनत फळाला येणार आहे. त्यानंतर तू कधी भेटशील काय माहित, पण जानू, तू कुठेही असलीस तरी आनंदात सुखात राहावीस इतकीच माझी इच्छा आहे. नाही जानू, आज रडायचं नाही. आज बिनधास्तपणे सगळ्या प्रश्नांना फिरायचं आणि त्या जयंतचं सत्य सगळ्या जगासमोर आणायचं. हो विश्वा, आज मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाहीये, पण मला वाईट वाटतंय. या सगळ्या प्रवासात कुठे ना कुठेतरी कळत न कळत मी तुला खूप त्रास दिलाय, खूप दुखावलंय. माझ्यामुळे माझ्या घरच्यांचाही राग तुला सहन करावा लागला. मी तुझ्याशी अबोला धरला, पण मात्र खंबीरपणे कायम माझ्या पाठीशी उभा राहिलास. विश्वा, तू जर का माझ्यासोबत नसतास ना, तर त्या जयंतच्या नरकातून बाहेर पडण्याचा विचार मी कधीच करू शकले नसते. आणि या गोष्टीसाठी मी तुला कितीही थँक्यू म्हटलं ना तरी ते कमीच आहे. जानू, अगं, मला थँक्यू म्हणायची अजिबात गरज नाहीये. हे सगळं मी तुझ्यासाठी जरी करत असलो तर यात माझाही स्वार्थ आहेच की. हो जानू, कारण माझी सगळ्यात जवळची मैत्रीण माझी जानू मला आनंदात समाधानात राहायला हवे. काय ना, आधीपासूनच तुझ्या या उत्साहाकडे, हेल्पिंग नेचरकडे बघून ना मला जगायची नवीन उमेद मिळत आली आहे. आणि त्या उमेदीसाठी मला तू कायम आनंदात राहायला हवी आहेस. विश्वा, तू माझ्यासाठी जे काही केलंयस ते मी कधीच विसरणार नाही. खरंच मी स्वतःला खूप लकी समजते, कारण तुझ्यासारखा मित्र माझ्या आयुष्यात आहे. तू खूप धाडसी आहेस अगं, आणि तू जे काही सहन केलंयस ना त्याचा शेवट करण्याची संधी आता चालून आली आहे. आता घाबरू नकोस आणि माघारे घेऊ नकोस. आय एम शुअर तुझे आई वडील, तुझं सगळं कुटुंब तुझ्या मागे ठामपणे उभं राहणार आहे. आणि मी आहेच. ऑल द बेस्ट जानू.
किती मूर्खपणा करत होतो मी. अगं हे पेटंट म्हणजे आपल्या भविष्याची गुंतवणूक आहे आणि मी आपल्या भविष्याचा सौदा करत होतो. आपल्या मेहनतीचा फायदा दुसऱ्याला घेऊ देत होतो. वेंकी, परत तुम्ही अगदी योग्य वेळी आलात आणि माझे डोळे उघडले. थँक्यू वेंकी, थँक्यू व्हेरी मच. आजोबा, जर पेटंट आपलंय तर मग बिझनेस पण आपल्यालाच करायला हवा ना, तो दुसरा कोणी का करायचा? नाही पण मला सांगा हे करणार कसं आपण? ते हे काय? बघा ना. काय अहो? अरे वेंकी, अगं लक्ष्मी, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं एक स्पर्धा आयोजित केली आहे. म्हणजे पर्यावरण पूरक उद्योगांकरता अशी स्पर्धा आहे आणि त्या उद्योगांमध्ये ज्यांची कल्पना सगळ्यात चांगली असेल, सगळ्यात उत्तम असेल, त्याला बक्षीस मिळणार आहे. या आपण म्हणजे हे करून आपण सायकल देऊ शकतो तिकडे? हो, नक्कीच देऊ शकतो. म्हणून तर वेंकीने आपल्याला फॉर्म दिलाय. आपण या स्पर्धेत उतरू शकतो आणि आपलं नशीब आजमावू शकतो. अगदी. वा. वेंकी, पण मला एक सांग, हे सगळं तू आत्ता का देतोयस? आधी का नाही दिलंस? बर ठीक आहे, ठीक आहे, काळजी नको करू. मग आपण जायचं तिकडे? नक्कीच जायचं लक्ष्मी, पण त्याआधी एक गोष्ट करायची. काय? थांब. रावराणे साहेब, मला माफ करा, मला हे डील मान्य नाही आहे. त्यामुळे या कागदपत्रांवर मी सही करणार नाही. असं कसं नाही म्हणू शकता तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना की आपल्या कॉन्ट्रॅक्टनुसार तुम्ही हे प्रॉडक्ट मला विकायला बांधिलात. असं तुम्ही मला ऐन वेळेला नकार नाही देऊ शकत. तुम्ही म्हणता ते एक गोष्ट खरी आहे की मी माझा शब्द फिरवतोय, ऐन वेळेस तुम्हाला नकार देतोय. पण तुम्ही जी मला कॉन्ट्रॅक्टमधल्या अटींची भीती घालताय ना, ती घालू नका, कारण हे कॉन्ट्रॅक्ट मी साईनच केलं नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला आठवते का तुम्ही काय म्हणाला होता जेव्हा तुम्ही आमच्या घरी आला होता? तुम्ही मला म्हणाला होतात की मी अजून शोध लावायला हवेत, अजून प्रयत्न करायला हवे. ते तर मी नक्की करणारच आहे. पण एक सांगतो, तुम्ही आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आमच्याशी खोटं बोलून जी आमची फसवणूक करत होतात ना, ती मी कदापिही होऊ देणार नाही. आणि मी अजून शोध लावेन, इन्व्हेन्शन्स करेनच, पण ती माझ्या बुद्धीच्या जीवावर तुम्ही फॅक्टरी उघडून पैसे मिळवावे म्हणून नाही रावराणे साहेब, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी करेन. नक्की करेन. हे तुम्ही बरोबर करत नाही आहात मिस्टर दळवी. तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. चला निघू. हा, पण एक काम करायचंय वेंकी, हे तुझे जे कपडे आहेत ना, शर्ट पॅन्ट, ते बदलायचे आहेत. नवीन कपडे घ्यायचे तुझ्या करता. बरोबर बोलतायत ते. आणि चला निघूया, आपल्याला उशीर नको व्हायला. तुम्हीच बोलण्यात वेळ वाया घालवताय. अरे हो, त्याचे कपडे पण खरेदी करा. चला चला चला, चल 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 चल, बरं चल चल.